तर मित्रांनो, आजचा ब्लॉग फक्त रिक्षाचा नाही तर माणुसकीचा. गुरुपौर्णिमा निमित्त आम्ही सगळे रिक्षा चालकांनी ठेवला ना मित्रांनो एक छोटासा उपक्रम. चला तर तुम्हालाही दाखव. तर नमस्कार मित्रांनो, मी जालन्याचा रिक्षावाला. आज आपल्या ब्लॉगचा दिवस 16वा. तर मित्रांनो, सकाळी निघत होतो तर आपल्या दारात आली होती नाही गायला. आपण चारा टाकून निघालो मित्रांनो स्वामींच्या दर्शनाला, कारण की आज गुरुपौर्णिमा होती म्हणून आपण निघालो ना मित्रांनो. स्वामींच्या मठामध्ये आल्यावर मन तितकं प्रसन्न झालं मित्रांनो. जिथं स्वामींची कृपा असते तिथं भीतीला कधीच जागा नसते. बोला श्री स्वामी समर्थ. असं म्हणत मित्रांनो आलो ना आपण आपल्या बसस्टँडला तर आपली खूप खतरनाक तयारी चालू होती. वस्तात तर कढीपत्ता कोथमीर टाकत होते. तर मित्रांनो आपले दुसरे वस्तात सोमनाथ भाऊ पण जबरदस्त तयारी करत होते पुलाव. त्यानंतर झाली ना मग डीएम साहेबांची एंट्री. डीएम साहेबांनी तर रिक्षावाल्यांचं कौतुकच केलं. डीएम साहेबांनी घेतला ना प्रसादाचा आनंद. त्यानंतर मित्रांनो प्रसादासाठी एवढी गर्दी झाली तर मित्रांनो आपलं एका तासामध्ये संपलं ना पहिलं पाती. तर मित्रांनो आपल्या वस्तातला माहिती होतं ना एक पातीला पूर्ण नाही, त्यासाठी आपल्या दुसऱ्या पातीलाची तयारी झालेली होती. तर मित्रांनो आपणही घेतला ना मग प्रसादाचा आनंद. प्रसाद घेत असताना चक्क बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांचे झाले ना आपल्याला साक्षात दर्शन. आणि मित्रांनो आपण उरलेल्या पैसे काय केलं चला मित्रांनो सांगतो पार्ट 2 च्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. आणि अशी डेली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.